इनविजिबल मंगळसूत्र बनवण्यासाठी प्रथम आपण ही एक वायर घेऊयात, त्यामध्ये हे ओवून घेऊया। ओवून घेतल्यानंतर बरोबर या वायरचा सेंटर काढायचा आणि हे बरोबर सेंटरला आले पाहिजे। आता यामध्ये एक ब्लॅक क्रिस्टल आणि एक गोल्डन मनी ओवून घेऊया। एक क्रीम बीड जो आहे तो पण ओवून घेऊया। जो हा शेवटचा क्रीम बीड आहे तो लॉक करून घेऊया। लॉक करताना बरोबर वायरचा सेंटर जो आहे तो करून घ्यायचा आणि हा जो क्रीम बीड आहे तो प्रेस करून घ्यायचा, म्हणजे या बाजूला ते सरकणार नाही। आता या सिक्वेन्सनी यामध्ये एक क्रीम बीड, एक गोल्डन मनी, एक क्रिस्टल आणि परत एक गोल्डन मनी आणि एक क्रीम बीड ते लॉक करून घेऊया। या पद्धतीने ही बाजू पूर्ण करून घेऊ। या पद्धतीने आपली ही एक जी बाजू आहे ती कंप्लीट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता हा जो पॉइंट आहे वायरचा हा आपल्याला एक हुक लावून क्लोज करून घ्यायचा। यामध्ये एक हुक आणि एक क्रीम बीड, क्रीम बीडला नेकलेस क्लोजर असं पण म्हणतात। हे क्लोज करताना हे जे वायरचं टोक आहे ह्या क्रीम बीडच्या आतमधून ते काढायचं। हे टोक या पद्धतीने काढून घेतल्यानंतर ते इथून ओढून घ्यायचं आणि हे लॉक करून हा जो क्रीम बीड आहे तो प्रेस करून घ्यायचा, म्हणजे ते हुक जे आहे ते लॉक होतं। आणि जे एक्स्ट्राची वायर आहे ती कट करून घेऊयात। याच पद्धतीने ही दुसरी बाजू ही कंप्लीट करून घेतली। दुसरी बाजू कंप्लीट करून घेताना लक्षात ठेवायचं की ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन्ही एकत्र करायच्या, म्हणजे समोरासमोर येतील या पद्धतीने। आणि मग जो क्रीम बीड आहे तो क्लोज करून घ्यायचा, म्हणजे ते मागे पुढे नाही होत आणि सेम डिस्टन्सवरती दिसतात। आता दुसरी बाजू जी आहे ती पण आपण क्लोज करून घेऊया या पद्धतीने। मला जास्ती वायर कट नाही करायची, त्यामुळे मी थोडंसं ॲडजस्ट करून घेते। ओके, तर या पद्धतीने। आणि आता तो क्रीम बीड जो आहे तो असा इथे प्रेस करून जे एक्स्ट्राची वायर आहे ती कट करूयात। हे रेडी झालेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही अशी दुसरी डिझाईन हे बनवू शकता। आवडलं असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।